एक महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बीडमधील पीडित कुटुंबाला फोन केला. शिंदेंकडून साक्षी कांबळेच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं. छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडमधील साक्षी कांबळेने आत्महत्या केली होती. दरम्यान सर्व आरोपींची कसून चौकशी करा असे आदेश शिंदेंनी धाराशिव आणि बीडच्या एसपींना दिलेत. नमस्कार सर. हा ताई, नमस्कार. नमस्कार. हा, मला ते सगळी घटना कळली, मला ते समजलं. नीलमताई पण तुमच्या संपर्कात, नीलमताईंनी पण कॉन्टॅक्ट केला होता ना? हो हो, बोलले हो. हा, आणि आमच्या ह्या ताई तुमच्या सोबत आहेत आता, संगीता ताई. हो. तर मी आता आयजींच्या बरोबर बोललो या विषयावर, आणि दोन्ही एसपी जे बीड एसपी आणि धाराशिव एसपी, दोन्ही एसपीच्या बरोबर माझी चर्चा झाली आता. आणि आयजी शर्मा आहेत त्यांच्याशी बोललोय मी. तर याच्यावर पूर्णपणे सिरियसली जेवढे कोणी लोक याच्या संबंधात असतील या सगळ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायच्या मी सूचना दिल्या. आणि पुन्हा जो मुलगा अटक झाला, त्याला बेल झाला, त्याला पुन्हा अपिलात वरच्या कोर्टात पण जायला सांगितले. थँक्यू. मला तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा होती. फक्त माझ्या ना जेवढे लोक असतील याच्या संबंधात या आपल्या मुलीच्या आणि या तिच्या आत्महत्येमध्ये ज्यांचा सहभाग किंवा ज्याच्यामुळे झालंय, एकालाही सोडायचं नाही.